जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। जनतेसाठी देवांग समाजाचे आराध्य दैवत श्री माता चौंडेश्वरीचा उत्सव आज दिनांक 24 व 25 रोजीपासून सुरू झाला। त्यानिमित्ताने आज चौंडेश्वरी कला क्रीडा उत्सव मंडळ यांच्या वतीने गेल्या 65 वर्षांपासून सुरू असलेल्या सुहासिनी पूजन व भोजनाचा कार्यक्रम आज मराठा मंडळ सांस्कृतिक भवन तांबेमाळ येथे पार पडला। सदर कार्यक्रमात समाजातील सर्व सुहासिनींची पाद्यपूजा करून त्यांना हळदी कुंकू व गजरा देऊन सन्मानित करण्यात आलं। त्यानंतर सर्व सुहासिनींनी महाप्रसादाचा लाभ घेतला। सदर वेळी भक्ती भजनाचा कार्यक्रम पार पडला। नंतर समाजातील एक जाणकार व प्रसिद्ध गायक श्री अनिल लोकरे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुश्राव्य असा भक्तिमय गीतांचा कार्यक्रम सादर केला। कार्यक्रमास देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष श्री विश्वनाथजी मुसळे, प्रकाशरावजी आवाडे, संजय कांबळे, राजू आलासे, डॉक्टर सिमोन आवळेसो निमणकर सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उद्या चौंडेश्वरी देवी मुखवटा पूजन व दुपारी सवाद्य मिरवणूक काढली जाणार आहे। सदर कार्यक्रमास मान्यवरांसह समाजातील प्रचंड महिला पुरुषांनी हजर राहून उत्सवाची शोभा वाढवली। सदर कार्यक्रमाचे अचूक व शिस्तबद्ध नियोजन मंडळाचे प्रताप कवडे, राजू रोकडे, बापू म्हेत्रे, शीतल भरते, महेश कवडे, किरण रोकडे, राहुल गुरसाळे, विनय रोकडे, सोमनाथ टकले, हरीश मेहतर, भारत कवडे यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकर्ते यांनी उत्साहाने व यशस्वीरित्या पार पाडला। उद्या निघणाऱ्या मुखवटा मिरवणुकीस प्रचंड प्रमाणात हजर राहावं असं आवाहन केलं। सत्यमुख प्रतिनिधी पंढरीनाथ ठाणेकर, इचलकरंजी। कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।